नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केलेला अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। भारतातील बहुउद्देशीय प्रकल्पांच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पांना सुरुवात केलेली होती, जसं की दामोदर प्रकल्प आहे, याच्या अंतर्गत येणारे 4 धरणांचं आपण या ठिकाणी अध्ययन केलेलं होतं। भाकरा नांगल या प्रकल्पातील भाकरा जे प्रकल्प आहे तर त्या अंतर्गत कोणती कोणती विकासाची कामं केलेली आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केली होती। त्याच्यानंतर आपण काय रिहंद प्रकल्प आहे, चंबळ प्रकल्प आहे, अशा महत्त्वपूर्ण बऱ्याच प्रकल्पांबद्दल आपण काल जवळपास 5 ते 6 प्रकल्पांवरती चर्चा केलेली होती। इतर राहिलेले जे प्रकल्प आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला आज अध्ययन करायचं आहे। त्यापैकी पहिला प्रकल्प आहे ओरिसातील महानदी जी आहे, महानदीवरती बांधण्यात आलेला प्रकल्प कोणता आहे? बघा, ओरिसा राज्य आहे, ओरिसा राज्यामधून काय महानदी ही महत्त्वाची नदी काय प्रवाहित होते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। आता या नदीवरती हिराकूड प्रकल्प या ठिकाणी काय बांधण्यात आलेला आहे? बघा, प्रकल्पाचं नाव आहे या ठिकाणी कोणतं? हिराकूड किंवा हिराकुंड प्रकल्प असं सुद्धा म्हणतात। तर या ठिकाणी ओरिसातील जो भूप्रदेश आहे त्या ठिकाणी काय जे डोंगर माथ्याचे प्रदेश आहेत किंवा दऱ्यांचा जो काय एक भूप्रदेश असतो तर त्यांचा अभाव त्या ठिकाणी काय दिसून येतो। म्हणून या ठिकाणी 2 डोंगरांच्या दरम्यान आपल्याला उंच एखादी भिंत बांधून आपण काय धरण बांधतो त्या ठिकाणी आणि जलाशयाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो, ज्याचा की उद्देश असतो जलविद्युत निर्मिती करणे आणि सिंचनासाठी त्याचा उपयोग करणे, असे बरेच बहुउद्देशीय त्या ठिकाणी काही साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र या ठिकाणी जे डोंगराळ भाग आहेत त्यांचा अभाव असल्याच्या कारणाने म्हणजे ज्या ठिकाणातून महानदी वाहते त्या ठिकाणीच ऍक्च्युअल मध्ये काय झालेलं आहे की डोंगरांचा अभाव त्या ठिकाणी आहे, म्हणून या ठिकाणी उंच धरणाची निर्मिती करता आलेली नाही। तर त्या ठिकाणी काय खूप लांबवर पसरलेल्या धरणाची काय निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्याची की लांबी आपल्याला सांगता येते 4801 मीटर एवढी याची लांबी आहे धरणाची। तर भारतातील हे सगळ्यात मोठं धरण आहे असं म्हणता येईल लांबीच्या दृष्टिकोनातून। उंचीच्या दृष्टिकोनातून आपण एक पॉइंट काल सांगायचं राहून गेला होता, जे भाकरा प्रकल्प आहे, भाकरा प्रकल्पाची उंची किती आहे? 226 मीटर आणि हे सर्वात उंच गुरुत्वीय धरण आहे। पॉइंट लक्षात ठेवायचं व्यवस्थित। या ठिकाणी भारतातील सर्वात उंच गुरुत्वीय धरण कोणतं आहे असं विचारलं तर तुमचा आन्सर काय असेल? भाकरा प्रकल्प असेल। आणि भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे असं जर विचारलं तर ते धरण कोणतं असेल? हिराकूड प्रकल्प किंवा हिराकूड धरण असं म्हणायचं। तर महानदी जी आहे तर महानदीला ओरिसा राज्याचे दुःखाश्रू म्हणलं जायचं, कारण ओरिसा मध्ये महानदीला पूर एवढ्या मोठ्या प्रमाणात यायचा आणि त्याच्यानंतर उताराचा मंद असल्यामुळे वेगवेगळ्या वितरिकांच्या मार्फत ही नदी काय व्हायची? प्रवाहित व्हायची आणि काय खूप मोठा प्रदेश ओरिसातील याच्यामुळे प्रभावित व्हायचा। तर पुरापासून संरक्षण व्हावं, त्याच्यानंतर जलाशयाची निर्मिती व्हावी आणि जो लोअर एरिया ऑफ डॅम असतो तर खालच्या क्षेत्रामध्ये जलसिंचन व्यवस्था सुद्धा काय व्यवस्थित व्हावी आणि कृषीचा विकास या ठिकाणी व्हावा। आपण बघितलं होतं जो पूर्व किनारपट्टीचा प्रदेश आहे त्याची निर्मिती गाळाच्या संचयनातून झालेली होती आणि हा जो सुपीक गाळाचा प्रदेश जो आहे तो शेतीसाठी खूपच उपयुक्त आहे। तर या ठिकाणी पाण्याची उपलब्धता किंवा पाण्याची आपूर्ती व्हावी यासाठी या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली होती, हे याचा प्रमुख उद्देश होतं। हिराकूड प्रकल्प बांधल्याच्या नंतर हिराकूड जलाशयाची किंवा हिराकुंड जलाशयाची निर्मिती झालेली आहे आणि तेव्हापासून जे आपण महानदीला ओरिसाचे दुःखाश्रू म्हणत होतो आता ती दुःखाश्रू राहिलेली नाही। असे बरेच धरण आहेत आपण बघितलेले, जसं की दामोदर नदीच्या संदर्भात सुद्धा आपण बघितलं होतं। दामोदर नदी ही काय पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हणलं जायचं किंवा या ठिकाणी बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणलं जायचं हे सांगायचं आहे। ओके, तर कोणती नदी होती हे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला क्विकली आन्सर आठवेल त्या ठिकाणी। तर अशा पद्धतीने हे सर्व पॉईंट झाले हिराकूड प्रकल्पाच्या संदर्भात। तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प, इंदिरा गांधी कालवा प्रकल्प। बघा, या ठिकाणी मानस सरोवर या ठिकाणातून सतलज नदी उगम पावते आणि ती हिमाचल प्रदेश आणि पंजाब मधून होऊन काय प्रवाहित होऊन पाकिस्तानमध्ये प्रवेश करते। आता सतलज नदीच्या बऱ्याच आपण उपनद्या बघितल्या होत्या, झेलम, चिनाब, रावी, बियास। ओके, यापैकी बियास नदी जी आहे तर ती सतलज नदीला कपूरथला या ठिकाणी येऊन मिळते। कोणत्या ठिकाणी? बघा, सतलज या नदीला बियास नदी अशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी? कपूरथला या ठिकाणी येऊन मिळते। तर याच ठिकाणी हरिके
बैराज नामक धरण बांधण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी कुठं सांगतोय, पंजाबमध्ये ज्या ठिकाणी सतलज नदीला बियास नदी येऊन मिळते, तर त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी येऊन मिळते, कपूरथला या ठिकाणी, त्या ठिकाणी हरिके बैराज नामक प्रकल्प बांधण्यात आलेला आहे। आणि या हरिके बैराज धरणामधूनच एक कालवा काढलेला आहे, कोणता, इंदिरा गांधी कालवा, जो की विस्तृत झालेला आहे पश्चिमी राजस्थान पर्यंत। आता याचा मूळ उद्देशच होता या धरणांचा की सिंचन व्यवस्था जी आहे किंवा कालव्यांची निर्मिती करायची आहे पश्चिमी राजस्थानमध्ये। बघा, भारताच्या संदर्भात आपण जर काय एक गोष्ट पूर्णपणे लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर पूर्वी भारत जो आहे, पूर्वी भारतामध्ये काय पाण्याची आपूर्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, पर्जन्याची आपूर्ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर पाण्याची कुठलीही समस्या त्या ठिकाणी नाही। पाण्याची समस्या असेल तर ती अतिवृष्टीची समस्या आहे किंवा पूर संकट आहे, अशा समस्या आहेत। मात्र जो पश्चिमी भारत आहे, पश्चिमी भारतामध्ये जो पश्चिमी गुजरात असेल, पश्चिमी राजस्थान असेल, तर या प्रदेशामध्ये आवर्षणाची परिस्थिती नेहमी निर्माण झालेली आहे। कारण जैसलमेर सारखा जो प्रदेश आहे, वार्षिक पर्जन्य या ठिकाणी किती पडतं, 10 सेंटीमीटर इतकं कमी पर्जन्य या ठिकाणी पडतं। जिथं की आपण जो केरळ आहे, केरळच्या किनाऱ्यावरती आपण बघतो जवळपास किती 250 सेंटीमीटर इतकं वार्षिक पर्जन्य पडतं। आपल्याला या ठिकाणी काय मेघालयच्या पठारावर पर्जन्याचं प्रमाण किती आहे हे सर्व माहिती आहे। तर 10 सेंटीमीटर पर्जन्य म्हणजे किती आवर्षणाची परिस्थिती आहे राजस्थान सारख्या काय राज्यांमध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि त्याच्या असं असण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे हवामान, भारतीय हवामान चॅप्टरमध्ये आपण विस्तृतपणे काय बघितलेलं होतं। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्यांनी सिरियली या ठिकाणी काय व्हिडिओ बघायचे, तर तुमचा कंप्लीट इंडियन जिओग्राफीचा काय होल अँड सोल पूर्णपणे काय तयारी तुमची होऊन जाईल, याच्याबद्दल मी खात्रीशीर आहे। तर ज्यांनी बघितलेलं नाही त्यांनी अगोदर ते सर्व व्हिडिओ बघायचे, म्हणजे ज्या वेळेस मी मागच्या व्हिडिओचा रेफरन्स देतो चालू व्हिडिओमध्ये, तर ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी निश्चितपणे ते बघितलेलं नसेल, आणि ज्यांनी बघितलेलं असेल त्यांना निश्चितपणे या ठिकाणी काय लक्षात येतं, कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही। बघा, राजस्थानचा हा पश्चिमेकडील जो प्रदेश आहे याच्यामध्ये प्रमुख काही जिल्ह्यांचा समावेश होतो। एक आहे गंगानगर, श्री गंगानगर क्षेत्र, त्याच्यानंतर जैसलमेर, बारमेड आणि बिकानेर, हे ते महत्त्वपूर्ण प्रमुख असे काय 4 जिल्हे आहेत राजस्थानमधले, जे की पश्चिमी राजस्थानमध्ये स्थित आहेत। आणि त्या ठिकाणी आवर्षणाची खूपच काय भयानक परिस्थिती असल्याच्या कारणानं त्या ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेची सुनिश्चितता करण्यासाठी हरिके बैराज नामक धरणामधून एक कालवा काढलेला होता, ज्याचं की नाव काय होतं, इंदिरा गांधी कालवा। आणि इंदिरा गांधी कालवा परियोजना जी आहे जगातील सगळ्यात मोठी, सिंचनाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी परियोजना आहे। म्हणजे कालव्यांचा हा काय सगळ्यात मोठा, जगातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पाअंतर्गत राजस्थानमधील जे 4ही जिल्हे आहेत पश्चिमेकडील, कोणते कोणते, गंगानगर, जैसलमेर, बिकानेर आणि बारमेड, तर अशा क्षेत्रांमध्ये पाण्याची आपूर्ती या ठिकाणी काय या कालव्याद्वारे केलेली आहे। आणि इंदिरा गांधी कालवे प्रकल्पामुळेच या ठिकाणी पश्चिमी राजस्थानमध्ये शेती जी आहे तर शेतीचा विकास करणं शक्य झालेलं आहे। तर हरित क्रांतीमुळे भारतामध्ये काय शेती व्यवस्था कोणत्या पद्धतीने सुधारली आणि कोणत्या पद्धतीने त्याचा फायदा भारताला मिळालेला हे आपल्याला सर्वांना काय माहिती आहे। तर अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण प्रकल्प कोणता होता, इंदिरा गांधी कालवा प्रकल्प या ठिकाणी, किंवा इंदिरा गांधी सिंचन प्रकल्प म्हणता येईल, जो की जगातला एक सगळ्यात मोठा सिंचन प्रकल्पांपैकी एक प्रकल्प होता। नेक्स्ट आपल्याला बघायचं या ठिकाणी इंदिरा गांधी कालवा प्रकल्प झाल्याच्या नंतर या ठिकाणी तेहरी प्रकल्प, ओके, कोणता, तेहरी प्रकल्प। सगळेजण बघा, भिलांगणा नदी आणि भागीरथी नदी यांच्या संगमाच्या ठिकाणी उत्तराखंडमध्ये या ठिकाणी सरदार सरोवर माहेश्वर या ठिकाणी, थोडंसं रब झालं होतं आपण काय परत लिहिलेलं आहे याच्यामध्ये। बघा उत्तराखंडमध्ये ज्या ठिकाणी गंगा नदीची एक उपनदी आपल्याला म्हणता येईल, किंवा ज्या नदीपासून गंगा नदीची निर्मिती होती, तर त्यापैकी एक भागीरथी नदी आणि भिलांगणा नदी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांच्या संगमाच्या ठिकाणी तेहरी हे प्रकल्प बांधण्यात आलेला आहे। आणि अतिशय वादग्रस्त ठरलेला हा प्रकल्प होता। 4 वर्ष अगोदर हा निर्माणाधिकारी होता, आता सध्या या धरणाला काय म्हणजे लोकार्पण याचं झालेलं आहे, धरण सुरुवात झालेली आहे धरणाला। बघा, अशा पद्धतीने राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र आपल्याला या ठिकाणी काय दाखवता येईल, अशा पद्धतीने दिल्ली NCR जी आहे, ओके। तिहेरी प्रकल्प जे आहे, तर तिहेरी प्रकल्प भागीरथी आणि भिलांगणा नदींच्या काय संगमावरती काय बसवण्यात आलेला आहे। आणि जो
दिल्ली परिक्षेत्र असेल त्या ठिकाणामध्ये किंवा उत्तराखंडमध्ये या ठिकाणी काय सिंचन व्यवस्था करण्यासाठी, विद्युत निर्मिती करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग केला जातो. मात्र सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे बघा, हा जो तिहेरी प्रकल्प आहे तो भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतो. बघा संपूर्ण हिमालय जो आहे जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालयाचा विस्तार झालेला होता. या हिमालयाचा भूकंपाच्या अतिप्रवण क्षेत्रामध्ये समावेश केला जातो. एकूणच आता बघा भूकंप क्षेत्राबद्दल बघू. भारतामध्ये एकूण 5 भूकंप प्रवण क्षेत्र होते. 1, 2, 3, 4 आणि 5. तर या 5 पैकी पहिला जो भूकंप प्रवण क्षेत्र होता तर तो आता या ठिकाणी काय काढून टाकण्यात आलेला आहे. कारण खूप वर्ष झाली त्या ठिकाणी कुठलीही काय भूगर्भिक हालचाली झालेली नाहीत किंवा भूकंप झालेला नाही, म्हणून तो भूकंप प्रवण क्षेत्राची जी यादी होती तर या यादीमधून पहिल्या क्रमांकाचं प्रवण क्षेत्र जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे. आता जो सेकंड आहे या ठिकाणी रिश्टर स्केलवरती कमी तीव्रतेचे भूकंप येतात. यापेक्षा जास्त जो थर्ड झोन आहे, थर्ड झोनमध्ये यापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप येतील. फोर्थ झोनमध्ये त्याच्यापेक्षा जास्त. आणि जो फिफ्थ आहे म्हणजे सध्याचा चौथा, मात्र क्रमांक अजून सुद्धा काय आहे भूकंप प्रवण क्षेत्र 5 असंच त्याची काय हेडिंग आहे, असंच त्याचं नाव आहे. आता हे भूकंप प्रवण क्षेत्र 5 जे आहे तर याच्यामध्ये समावेश कोणत्या कोणत्या काय क्षेत्रांचा होतो बघा. जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंतच्या या संपूर्ण हिमालयाचा याच्यामध्ये समावेश होतो. पूर्वांचल भारत जो आहे पूर्वेकडील संपूर्ण पूर्वांचलचा समावेश याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर हा जो यूपी आणि बिहारचा आणि नेपाळचा सीमावर्ती प्रदेश आहे या ठिकाणी हा सुद्धा याच्यामध्येच काय समावेश होतो झोन 5 मध्ये. आणि त्याच्यानंतर गुजरातमधील हा पश्चिमेकडील कच्छचा जो प्रदेश आहे तर या कच्छच्या प्रदेशाचा सुद्धा काय समावेश भूकंप प्रवण क्षेत्र 5 मध्ये होतो. आणि या ठिकाणी हा जो क्षेत्र आहे सर्वाधिक जास्त तीव्रतेचे भूकंप याच ठिकाणी येतात. जवळपास 8 किंवा 8 पेक्षा जास्त रिश्टर स्केलवरती जास्त तीव्रतेचा भूकंप या ठिकाणी काय येऊ शकतो. आणि या 5ही झोनपैकी 5व्या झोनमध्ये सर्वाधिक संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र आहे ज्या ठिकाणी काय भूकंप होण्याचे काय चान्सेस सर्वाधिक काय अधिक राहतात. तर याचा धोका तिहेरी प्रकल्पाला. एक माहिती असेल तुम्हाला या ठिकाणी एक क्षेत्र होतं कोणतं भुज हे क्षेत्र. तर ज्यावेळेस गुजरातमध्ये काय एक प्रलयकारी भूकंप आलेला होता, अगदी रस्त्यांना एवढे मोठे तडे गेलेले होते की 4 व्हीलर सारख्या गाड्या सुद्धा काय त्याच्यामध्ये काय म्हणजे अडकल्या होत्या. तर म्हणजे रिसेंटली त्याच्यावरती काय एक मूवी सुद्धा झालेला आहे भुज. तर अजय देवगन ज्याच्यामध्ये ऍक्टर आहे, जर वेळ भेटला तुम्हाला या सगळ्या प्रिपरेशन मधून तर नक्की बघू शकता तुम्ही. तर या 5व्या झोनमध्ये या सर्व प्रदेशांचा समावेश होतो. आणि हा सर्वाधिक संवेदनशील असलेला या 5 म्हणजे या सर्व क्षेत्रांमध्ये हिमालय हा सर्वाधिक संवेदनशील क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी जर 8 रिश्टर स्केल पर्यंत जर भूकंप आला तर निश्चितपणे तिहेरी प्रकल्प जो आहे तर तो या ठिकाणी काय फुटू शकतो. आणि तिहेरी प्रकल्पातील सर्व पाण्याचा जो जलाशयाचा धोका आहे तो दिल्ली या शहराला आहे. संपूर्ण दिल्ली शहर वाहून जाईल एवढं मोठं जलाशय ते आहे आपल्याला असं सांगता येईल. तर एवढंच लक्षात ठेवा. या ठिकाणी महत्त्वपूर्ण पॉईंट भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये आहे. तिहेरी हे धरण जे आहे भागीरथी आणि भिलांगणा नदीवरती संगमाच्या ठिकाणी या ठिकाणी या प्रकल्पाची निर्मिती झालेली आहे. आणि अगदी वादग्रस्त असा हा प्रकल्प ठरलेला आहे. तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नर्मदा खोरे प्रकल्प. नर्मदा व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आलेली होती. बघा नर्मदा ही अशी नदी आहे जे की फर्स्ट पॉईंट जे की भारतीय द्वीपकल्पावरती उगम पावून अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सर्वात मोठी नदी आणि सर्वात लांब नदी आहे. किंवा असं म्हणता येईल भारतीय द्वीपकल्पावरती काय म्हणजे दक्षिण भारतामध्ये असणारी ती सगळ्यात तिसरी मोठी नदी आहे. कृष्णा गोदावरी आणि कृष्णा नदी झाल्याच्या नंतर सगळे फॅक्ट मी नर्मदेच्या संदर्भात सांगितलं तुम्हाला. नदी प्रणाली चॅप्टरमध्ये सुद्धा आपण डिस्कशन केलं होतं, मात्र रिव्हिजन होत राहिलं तर गोष्टी या ठिकाणी काय स्पष्ट राहतात. तिसरा आहे नर्मदा खोरे प्रकल्प, नर्मदा व्हॅली कॉर्पोरेशन. तर नर्मदा व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. नर्मदा नदीमधून जेवढ्या काही पाण्याचा विसर्ग होतो तर या विशाल नदीमधून सर्व पाण्याचा विसर्ग कुठं होतो अरबी समुद्रामध्ये होतो. आणि त्याचा कुठलाही या ठिकाणी काय उपयोग होत नव्हता. एक नर्मदा नदीपासून पुराचं संकट तर नाही, कारण काय खोल घळीमधून काय खचदरीमधून वाहणारी ही नदी आहे. 3 नद्या आपण महत्त्वपूर्ण बघितल्या होत्या. एक होती नर्मदा, दुसरी होती तापी, दोन्ही खचदरीमधून वाहतात. आणखीन एक नदी मी सांगितली होती भारतातील जी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते
आणि खसदरीतून वाहते, तर त्या नदीचं नाव सांगायचं सगळ्यांनी. ओके, बघा नर्मदेच्या संदर्भात या ठिकाणी नर्मदा नदीवरती नर्मदा व्हॅली कॉर्पोरेशन अंतर्गत काय खूप सारे धरण या ठिकाणी काय बांधलेले आहेत आणि काही निर्माण अधिकारी आहेत. म्हणजे काय ते म्हणजे प्रक्रिया चालू आहे त्यांची, आणखीन बांधून पूर्ण झालेले नाहीत. यापैकी जे महत्त्वपूर्ण आहेत यांच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. बघा नर्मदेच्या संदर्भात पहिला पॉईंट, नर्मदा ही भारतातील 5वी सर्वात मोठी नदी आहे. तर पहिल्या 4 कोणत्या असतील? भारतातील नद्यांच्या संदर्भात आपण बघतोय, आंतरराष्ट्रीय नद्यांचा या ठिकाणी विचार करायचा नाही. भारतामधील त्यांची जी लांबी आहे तर त्या लांबीनुसार पहिली सर्वात मोठी नदी आहे कोणती? गंगा. पहिली आहे गंगा, दुसरी आहे गोदावरी, तिसरी आहे कोणती? कृष्णा, चौथी कोणती आहे? यमुना आणि 5वी कोणती आहे? नर्मदा. भारतातील सर्वात मोठी 5वी नदी कोणती आहे? नर्मदा. आणि भारतीय द्वीपकल्पावरील पहिली नदी आहे गोदावरी, दुसरी आहे कृष्णा आणि तिसरी कोणती ठरते? नर्मदा. कारण यमुना ही उत्तर भारतातील नदी आहे. आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सुद्धा सर्वात मोठी नदी कोणती आहे? नर्मदा नदी आहे, जी की द्वीपकल्पावरून प्रवाहित होते. तर या नर्मदा नदीवरती प्रमुख असे 4 धरण बांधलेले आहेत. कुठले कुठले? पहिला आहे सरदार सरोवर प्रकल्प, दुसरा आहे माहेश्वर या ठिकाणी काय प्रकल्प, तिसरा आहे ओंकारेश्वर सागर प्रकल्प आणि चौथा आहे नर्मदा सागर प्रकल्प. बघा नर्मदा नदी 3 राज्यांमधून वाहते. मध्य प्रदेशमधून, त्याच्यानंतर महाराष्ट्रामधून थोडीशी वाहते आणि त्याच्यानंतर गुजरातमधून वाहते. तर या 4ही सरोवरांपैकी या 4ही प्रकल्पांवरती जी जलाशयांची निर्मिती झालेली आहे ती तर झालेलीच आहे या ठिकाणी. तर यांच्या संदर्भात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, 3 प्रकल्प जे आहेत बघा, एक लक्षात घ्या, असं सुद्धा मी तुम्हाला फॅक्ट सांगता आलं असतं मला. सरदार सरोवर प्रकल्प कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. माहेश्वर, ओंकारेश्वर, नर्मदा सागर कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये आहेत. फॅक्ट पाठ करून जावा आणि हे सर्व प्रकल्प नर्मदा नदीवरती आहेत. तर एवढे फॅक्ट सांगितल्याच्यानंतर क्वेश्चन तुम्हाला काय अटेम्प्ट करता येतो, मात्र पाठांतर करून जावं लागतं त्यासाठी. आणि आपला मेन फोकस नेहमी राहिलेला कशावरती आहे? कन्सेप्टवरती. जर कन्सेप्ट क्लिअर असेल आणि पूर्ण नॉलेज असेल, नेहमी असं म्हणलं जातं की हाफ नॉलेज इज डेंजर नॉलेज. तर खरं आहे ते. जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर लॉजिकली तुम्हाला आन्सर करता येतं. सगळे तथ्य पाठ करायची कधी आवश्यकता नसते. जे विद्यार्थी आतापर्यंत स्टडी केलेले त्यांना या गोष्टीचा अनुभव चांगल्या पद्धतीने आलेला असेल. अभ्यास करायचा असेल तर माझ्यासोबत डिटेलमध्येच करावं लागेल. थोडासा अतिरिक्त वेळ या ठिकाणी द्यायचा आहे. बघा फॅक्ट छापलेले खूप सारे पुस्तक आहेत. फॅक्ट वाचा, ठोकळे वाचा, परीक्षाला जावा, क्वेश्चन अटेम्प्ट करा त्या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये आणि माझ्यासोबत या ठिकाणी जे स्टडी करता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर याच पद्धतीने काय अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि जे खूप महत्त्वाचे नाहीत त्यांच्या संदर्भात तर आपल्याला फॅक्ट बघायचे आहेत. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगेन सर्व बाकी इतर राहिलेल्या गोष्टी. बघा या 4ही प्रकल्पांपैकी माहेश्वर प्रकल्प, ओंकारेश्वर प्रकल्प आणि नर्मदा सागर प्रकल्प यांचा समावेश होतो. हे प्रकल्प कुठे आहेत? मध्य प्रदेश या राज्यामध्ये. आणि केवळ सरदार सरोवर जे प्रकल्प आहे तर ते आहे कुठं? गुजरातमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय क्वेश्चन कसाही जर विचारला गेला तर याचा आन्सर सांगता येतं. आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे विचार करत असताना नर्मदा सागर, ओंकारेश्वर, त्याच्यानंतर माहेश्वर आणि त्याच्यानंतर सरदार सरोवर असा प्रकल्पांचा काय क्रम आहे विचारला जाऊ शकतो. तर हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. 2-3 वेळा तुम्ही या गोष्टी रिपीट केला तर आहे ना तुम्हाला समजून जातात की क्रम पूर्वेकडून पश्चिमेकडे कसा आहे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे कसा आहे. नेक्स्ट या ठिकाणी नर्मदा नदी जी आहे तर नर्मदा नदी 3 राज्यातून वाहते. तर त्याचं जल अधिग्रहण क्षेत्र जे आहे तर 3 राज्यांमध्ये आहे. एक मध्य प्रदेश आहे, दुसरा कोणता आहे? महाराष्ट्र आहे आणि तिसरा कोणता आहे? गुजरात आहे. बघा या 3ही राज्यांपैकी मध्य प्रदेशमधील जलग्रहण क्षेत्र जे किती आहे? 86% आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ 2% जलग्रहण क्षेत्र आहे आणि गुजरातमध्ये 12% जलग्रहण क्षेत्र आहे. जलग्रहण क्षेत्र म्हणजे समजा एखादी प्रमुख नदी वाहते तर त्या नदीला येऊन मिळणाऱ्या, ती नदी एकटी कधीच वाहत नाही, त्या नदीला येऊन मिळणाऱ्या अनेक काय सहाय्यक नद्या असतात आणि या सहाय्यक नद्यांच्या सुद्धा काय सहाय्यक नद्या असतात. तर हा जो ज्या ज्या परिक्षेत्रामधून नदीला पाण्याचा विसर्ग होतो तर त्या सर्व परिक्षेत्राला आपण काय म्हणतो? त्या प्रमुख नदीचं जल अधिग्रहण क्षेत्र असं म्हणतो. तर नर्मदा नदीचं जल अधिग्रहण क्षेत्र किती राज्यांमध्ये? 3 राज्यांमध्ये. तर मध्य प्रदेशमध्ये 86%, गुजरातमध्ये 12% आणि महाराष्ट्रामध्ये 2% अशा पद्धतीने या ठिकाणी काय पाण्याचं त्या ठिकाणी काय विसर्ग नर्मदा नदीला होतो. आता नर्मदा नदी खसदरीतून वाहत असल्यामुळे सर्व पाणी जे आहे म्हणजे त्या ठिकाणी धरणाची उंची आपल्याला वाढवता येते. एक लक्षात घ्या, या 4ही प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे सरदार सरोवर आणि हा प्रकल्प आहे 4 राज्यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. कुठल्या कुठल्या? एक
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांचा समावेश तर असणारच आहे, त्याच्या व्यतिरिक्त राजस्थानचा समावेश सुद्धा काय याच्यामध्ये आहे सरदार सरोवर प्रकल्पांमध्ये. बघा, ज्याला जेवढा याचा फायदा आहे तेवढं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे या प्रकल्पाची निर्मिती करण्यामध्ये. अगदी वादग्रस्त ठरला होता सरदार सरोवरची उंची आणखीन वाढवण्यात यावी याच्यासाठी. बघा, धरणाची उंची वाढवतात का बरं, एक लक्षात घ्या. बघा, अशा पद्धतीने सरदार सरोवरचा उपयोग गुजरातला होईल, महाराष्ट्राला होईल खूप मोठ्या प्रमाणात आणि थोड्या अधिक प्रमाणात मध्य प्रदेशला होईल. राजस्थानचं सुद्धा या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन का बरं आहे या प्रोजेक्टमध्ये. राजस्थानचा बघा, हा बिकानेर पर्यंतचा जो प्रदेश आहे तर याला तर काय पाण्याची आपूर्ती झालेली आहे इंदिरा गांधी कालव्यामार्फत. मात्र जे इतर राहिलेले प्रदेश आहेत आणखीन सुद्धा पश्चिमी राजस्थानमधील, तर त्यांना पाण्याची आपूर्ती करण्यासाठी सरदार सरोवर प्रकल्पातून एक कालवा राजस्थानमध्ये सुद्धा काय पोहोचवण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी काय पाण्याची काय सुनिश्चितता करण्यात येणार आहे. बघा, एखाद्या काय धरणातून जे कालवे आहेत किंवा सिंचन व्यवस्था आहे ती दूरपर्यंत करता येते. हे कशावरती डिपेंड असतं, तर त्या धरणाची उंची किती आहे. उंची जेवढी जास्त असेल तेवढा जलाशयातील पाण्याचा साठा काय होतो, वाढतो. बघा, अशा पद्धतीने नर्मदा नदी खसदरीतून वाहते. दोन्ही बाजूंना असे उंच उठलेले काय भूप्रदेश आहेत आणि याच्यामधून काय नदी वाहते. समजा आपण या ठिकाणी धरणाची हाईट जर एवढीच ठेवली तर जलाशयाची निर्मिती जी होती अप्पर एरियामध्ये, म्हणजे नदीचा जो काय वरचा भाग आहे त्याच्यामध्ये पाणी इथपर्यंत जमा होईल. जर समजा आपण या धरणाची उंची इथपर्यंत वाढवली तर सरदार सरोवर प्रकल्पाची, तर आणि सगळ्यात महत्त्वाचं का बरं, कारण सगळ्यात लोअर एरियामध्ये सगळ्यात खालच्या क्षेत्रामध्ये सरदार सरोवर काय धरण बांधलेलं आहे, जेणेकरून नर्मदा नदीच्या पात्रामध्ये काय जलाशयाची निर्मिती वर्षभर बनून राहील आणि जेवढी जास्त जलाशयाची पातळी असेल तेवढा दाब जास्त असेल आणि जेवढा दाब जास्त असेल म्हणजे जेवढा प्रेशर जास्त असेल तर तेवढ्या दूरपर्यंत कालवे काय करता येतात, पोहोचवता येतात, पाणी पोहोचवता येतं. सिंचन व्यवस्था या ठिकाणी काय व्यवस्थित करता येते. हे याच्या पाठीमागचं कारण आहे आणि याच पद्धतीने सरदार सरोवरमधून एक कालवा राजस्थानपर्यंत काय पोहोचवता येणार आहे. बघा, याचा सर्वाधिक फायदा जो आहे, जो पश्चिमेकडील गुजरात आहे, कच्छचा पश्चिमेकडील प्रदेश असेल किंवा सौराष्ट्राचा पश्चिमेकडील प्रदेश असेल, तर सरदार सरोवरामधून या प्रदेशापर्यंत सुद्धा काय कालवे पोहोचवले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने सरदार सरोवर प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा गुजरातला होणार आहे आणि सर्वात कमी फायदा किंवा सर्वाधिक तोटा मध्य प्रदेश या राज्याला होणार आहे. बघा, प्रकल्प तर आहे कुठं, या ठिकाणी गुजरातमध्ये. मात्र जलाशयाची निर्मिती संपूर्ण जे पात्र आहे त्या पात्रामध्ये पाण्याची उंची जी वाढणार आहे तर ही सर्व घटनाविधी कुठं घडणार आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये. आता मध्य प्रदेश राज्यामध्ये पाण्याची पातळी वाढल्याच्या नंतर जी परिस्थिती की त्या ठिकाणी प्रभावित होईल किंवा त्या ठिकाणी असणारे खेडेगाव जे प्रभावित होतील तर त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम, तर अशा म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की किती तोटा सहन करावा लागणार आहे मध्य प्रदेशला. तर सर्वाधिक तोटा सरदार सरोवरचा फॅक्ट असं विचारलं गेलेलं आहे कोणत्या राज्याला झालेला आहे, मध्य प्रदेशला, आणि सर्वाधिक फायदा गुजरातला. या ठिकाणी महाराष्ट्र आणि राजस्थान हे असे देश आहेत ज्यांना फायदा आणि तोटा समान प्रमाणात झालेले असतील. तर 2% तर पाण्याची आपूर्ती महाराष्ट्र करतो, तर तेवढ्याच प्रमाणात काय महाराष्ट्राला फायदे मिळणार आहेत. सरदार सरोवर प्रकल्प बांधल्याच्या नंतर त्याच्या धरणाची उंची वाढवण्याचा ज्यावेळेस काय विचार चालू होता तर त्यावेळेस काय खूप मोठे आंदोलन झाले होते. नर्मदा बचाव आंदोलन तुम्ही काही न्यूजमध्ये वाचलं असेल किंवा न्यूजमध्ये ऐकलं असेल तुम्ही खूप ठिकाणी. तर त्यावेळेस 2 महत्त्वपूर्ण त्यापैकी या ठिकाणी काय जे आंदोलन करते होते तर त्यापैकी एक होत्या मेघा पाटकर आणि दुसरे होते बाबा आमटे. तर यांनी नर्मदा बचावसाठी काय आंदोलन केलेलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की सरदार सरोवरची उंची तुम्ही वाढवताय मानव हितासाठी, मात्र मानव जे निसर्गाचं नुकसान या ठिकाणी करतोय तर त्याची नुकसान भरपाई भविष्यामध्ये आपल्याला करावी लागेल आणि आपण परिस्थितीचा जी इकोसिस्टम आहे त्याचा सुद्धा विचार करावा. आपल्या हव्यासासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी आपण निसर्गाला पाहिजे त्या पद्धतीने काही ट्रीटमेंट देणं हे चुकीचं आहे असं त्यांचा स्टँड होता. तर खूप सारे त्यावेळेस वादविवाद झाले त्याच्यावरती. तर अशा पद्धतीने वादग्रस्त ठरलेला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प त्यावेळेसचा कोणता होता, सरदार सरोवर हा प्रकल्प होता. तर एवढे फॅक्ट्स होते नर्मदा व्हॅली कॉर्पोरेशनच्या संदर्भात. तर बाकीच्या इतर गोष्टींवरती चर्चा करायची आवश्यकता नाही आपल्याला. तर जेवढ्या भागांवरती क्वेश्चन येतात तेवढीच आपल्याला काही या ठिकाणी काही डिस्कस करायचे. तर पुढला प्रोजेक्ट आहे सगळ्यांनी लिहायचा आहे, केन बेटवा लिंकेज प्रोजेक्ट. लिहा, केन बेटवा लिंकेज प्रोजेक्ट. केन बेटवा लिंकेज प्रोजेक्ट. तर यमुना नदीच्या महत्त्वाच्या ज्या उपनद्या आहेत त्या सांगायचं झालं तर चंबळ, केन, बेटवा आणि सिंध
अशी एक नदी आहे. तर या 4 महत्त्वपूर्ण नद्या. चंबळ नदीवरती कुठले कुठले प्रकल्प आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे नदीजोड प्रकल्प जो आहे या ठिकाणी काय लिंकेज प्रोजेक्ट कशाला म्हणतात, तर नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, कोणत्या प्रकारे काय धरणांची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. बघा, हा आहे बेटवा नदी आणि ही आहे केन नदी. तर बेटवा आणि केन या दोन्ही सुद्धा नद्या तर यमुना गंगेला जाऊन मिळण्याच्या अगोदर यमुनेला जाऊन मिळतात. म्हणजेच काय बेटवा आणि केन या दोन्ही नद्या काय यमुनेच्या उपनद्या आहेत. बघा होतं काय, हा जो क्षेत्र आहे हा आहे म्हणजे बेटवा आणि केन या नद्या 2 राज्यांमधून वाहतात. एक UP मधून आणि MP मधून. मध्य प्रदेशमध्ये उगम पावतात, मध्य प्रदेशमधून वाहून ते UP मध्ये प्रवेश करतात आणि यमुना नदीला येऊन मिळतात. हे काही फॅक्ट आहेत, तुम्हाला काय लक्षात येतील या ठिकाणी. याच्या अगोदर सुद्धा बघितलेलं आहे. एकदा असं करा, डॅम बघण्याच्या अगोदर नदी प्रणाली हा चॅप्टर तुम्ही जर बघितला तर अधिक सोपं होईल तुमच्यासाठी. तर बेटवा आणि केन दोन्ही नदी जोडण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. तर याच्यावरती केलं काय जाईल, बघा, ज्या वेळेस बेटवामध्ये काय पाणी मुबलक प्रमाणात असेल आणि केन नदीमधील पाणी काय म्हणजे कमी झालेलं असेल तर बेटवामधील पाणी केनला या ठिकाणी काय पुरवलं जाईल. आणि ज्या वेळेस बेटवा नदीमध्ये पाण्याची कमतरता असेल तर केन मधून या ठिकाणी काय बेटवा नदीला पाण्याची आपूर्ती करता येते. कशी करता येते, बघा, आता दोन्ही नद्या, ही बेटवा आहे आणि ही केन आहे, दोन्ही नद्या अशा पद्धतीने काय प्रवाहित होतात. म्हणजे पाणी दक्षिणेकडून कुणीकडे उत्तरेकडे प्रवाहित होतं. तर ज्या ठिकाणी हा नदीजोड प्रकल्प तयार करायचा आहे या ठिकाणी अशा पद्धतीने बेटवावरती आणि केनवरती 2 धरण बांधले जातील. धरण बांधल्याच्या नंतर जो अप्पर एरिया आहे बेटवाचा आणि केनचा त्या ठिकाणी जलाशयांची निर्मिती होईल. ज्या वेळेस केन नदीच्या पात्रामध्ये काय पाण्याची कमतरता असेल तर या गेटचे दरवाजे उघडले जातील आणि या कालव्यामार्फत केनमध्ये पाणी सोडलं जाईल. आणि ज्यावेळेस बेटवामध्ये पाण्याची कमतरता असेल अशा पद्धतीने केनमधील पाणी बेटवा नदीच्या पात्रामध्ये काय सोडता येईल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी काय पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करता येते. आणि हा जो या ठिकाणी काय पाण्याची कमतरता असलेला हा जो प्रदेश आहे हा प्रदेश बुंदेलखंड पठार या नावाने ओळखला जातो. तर बुंदेलखंड पठारावरती शेतीसाठी सिंचन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी हा नदीजोड प्रकल्प सुरुवात करण्यात आलेला आहे. बघा, ही एक काय ना मोठी महत्वाकांक्षी योजना आहे. असं आहे म्हणजे असं विचाराधीन आहे. खूप साऱ्या काय या ठिकाणी काय तज्ज्ञांनी असं सुचवलेलं आहे की पश्चिम भारत जो आहे, पश्चिम भारत हा शुष्क प्रदेश आहे आणि पूर्व भारतामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उत्तर भारत जे आहे, उत्तर भारतामध्ये सुद्धा काय पाणी मुबलक प्रमाणात आहे आणि द्वीपकल्पी भारतामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये पाण्याची कमतरता आहे. एकाला एक असं करून काय नद्या एकमेकांशी जोडून तर नदीजोड प्रकल्प आपल्याला काय करता येतो या ठिकाणी काय शक्य करता येतो. उत्तरेतील पाणी दक्षिण भारतासाठी जोडता येतो आणि पूर्वेतील पाणी पश्चिम भारताला जोडता येतो. अशा पद्धतीने पुराचं संकट असेल आणि शुष्क प्रदेशातील पाण्याच्या कमतरतेचं किंवा आवर्षणाचं संकट असेल तर याच्यावरती आपल्याला मात करता येते. मात्र यासाठी काय हा खूप मोठा आणि खर्चिक असा या ठिकाणी काय हा प्रोजेक्ट आहे. तर या महत्वाकांक्षी प्रोजेक्टला कुठेतरी सुरुवात करायची होती म्हणून सुरुवात केलेली आहे बेटवा आणि केन या नद्यांपासून. तर ही एक चांगली सुरुवात म्हणता येईल नदीजोड प्रकल्पाची. तर नदीजोड प्रकल्पाला अमृत योजना असं म्हणलेलं आहे. क्वेश्चन विचारलेला आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. काय अमृत योजना असं म्हणलेलं आहे नदीजोड प्रकल्पांना. तर अशा पद्धतीने बेटवा आणि केन या दोनही नद्या काय केलेल्या आहेत जोडण्यात आलेल्या आहेत. आणि हा भारतातील पहिला या ठिकाणी काय रिव्हर लिंकेज प्रोजेक्ट आहे. भारतातील पहिला नदीजोड प्रकल्प आहे. तर अशा पद्धतीने सर्व काय प्रकल्पांबद्दल सर्व जे महत्त्वपूर्ण प्रकल्प होते तर या प्रकल्पांबद्दल आपण व्यवस्थित चर्चा केलेली आहे. तर हे सर्व झाले काय कन्सेप्ट असेल तथ्य असेल हे सगळे तुमच्या लक्षात आलेले असतील. आता राज्यानुसार भारतामध्ये जम्मू काश्मीरमधील इतर नद्या कोणते त्याच्यावरती काही प्रकल्प असतील. महाराष्ट्रामध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, UP असेल, MP असेल, बिहार असेल, त्याच्यानंतर केरळ असेल, या ठिकाणी कावेरी नदी आहे, कृष्णा, गोदावरी या वेगवेगळ्या नद्यांवरती वेगळी धरणांची निर्मिती झालेली आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या जलाशयांची निर्मिती झालेली आहे. तर त्यांच्या संदर्भात एखादा क्वेश्चन ज्या वेळेस विचारला जातो तर अशा सर्व प्रश्न डोळ्यासमोर ठेवून जे तथ्य आहेत तर ते राज्यभर आपण काय संपूर्ण नकाशामध्ये इतर राहिलेले सर्व प्रकल्प, जलाशय आणि त्यांच्या बाबतीत असलेले काय वैशिष्ट्यपूर्ण जे मुद्दे आहेत हे सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय कंप्लीट करू. म्हणजे भारतीय बहुउद्देशीय प्रकल्प हा जो चॅप्टर आहे या ठिकाणी काय संपेल आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला भारतामधील जी सिंचन व्यवस्था आहे कालव्याद्वारे, विहिरीद्वारे, कूपनलिकेद्वारे येणारी तर याच्या संदर्भात आपण अध्ययन करायला काय सुरुवात करू शकतो. तर अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.